हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। शिवसेनेकडून संदीपान भुमरेंना संभाजीनगर लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर। ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरे यांच्याशी भुमरेंचा सामना होणार। 2019ला आदित्यला मुख्यमंत्री बनवून फडणवीस दिल्लीमध्ये जाणार म्हणाले होते। फडणवीसांनी मला माझ्याच माणसांसमोर खोटं पाडलं। वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंचा दावा। उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झाले, त्यांना वेड लागला आहे। आदित्यला मुख्यमंत्री सोडाच मंत्री सुद्धा बनवायचा विचार नव्हता। ठाकरेंच्या दाव्यावर फडणवीसांची सडकून टीका। तुमच्यानंतर आदित्यला पक्ष सांभाळायचा आहे, त्यामुळे त्याला लढवा असं ठाकरेंना सांगितलं होतं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट। ठाकरेंनी बंद दाराआड खूप मुलाखती दिल्या। खोटा बोला पण रेटून बोला ही उद्धव ठाकरेंची संस्कृती। मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका। निलेश लंकेंची उमेदवारी थांबवण्यासाठी उद्योजकाला पाठवलं होतं। शरद पवारांचा राधाकृष्ण विखेंवर नाव न घेता निशाणा। खोटा बोला पण रेटून बोला हा पवारांचा धंदा, विखेंचं प्रत्युत्तर। बारामतीची सून आपल्या सगळ्यांचं ऋण फेडेल, मोठ्या मतांनी विजयी करा। सुनेत्रा पवारांची बारामतीकरांना साथ। बारामतीची निवडणूक भावनात्मक केली जाते, भावनेच्या मागे जाऊ नका। एकत्रित काम केल्यास 3 लाख मतांनी सुनेत्रा पवार निवडून येतील, शिवतारेंचा कार्यकर्त्यांना आवाहन। नकली शिवसेना आणि काँग्रेस सत्तेत असताना याकूब मेमनची कबर सांभाळण्यात व्यस्त होते। पंतप्रधान मोदींचा काँग्रेससह ठाकरेंवर निशाणा। पंतप्रधान मोदींनी 10 वर्षात काय केलं ते जाहीर करावं, शरद पवारांचा मोदींवर निशाणा। सरकार आल्यानंतर अग्निवीर योजना बंद करणार, सर्वांना पेन्शन लागू करणार। बिहारमधील सभेत राहुल गांधींची घोषणा। सोलापूर, धाराशिव, पुणे जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपलं। अवकाळी पावसामुळे फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।